मला सांगा ना, निसर्गाने कुणाशी बेईमानी केली का? सूर्याचा प्रकाश पडला तो कधी एखाद्या विशिष्ट माणसाच्या घरावर पडला? सर्वांना सारखा प्रकाश दिला. पाऊस पडला त्यावेळी मला सांगा एखाद्या विशिष्ट शेतकऱ्याच्या शेतात पडला? प्रत्येकाला दिलं त्यानं. आम्हीच असे आहोत की आम्ही निसर्गाला बेमान झालो रे बाबा, पण तरी सुद्धा निसर्गानं आम्हाला आमचा विचार केला आणि आम्हाला पुन्हा पाणी दिलं. ज्यावेळी आम्हाला पाणी दिलं त्यावेळी आम्ही आताच्या सारखं सगळं पाणी घेऊन टाकलं. विहिरीमध्ये पाणी आम्हाला पुरत नव्हतं, आम्हाला शेतीला पाणी लागत होतं, म्हणून आम्ही प्रत्येकानं बोरिंग खोदायला सुरुवात केली. एवढे बोर झाले, एवढे विहिरी झाल्या, पण आम्हाला कधीच सुचलं नाही की ज्याच्याकडून घ्यायचं असतं त्याला काही द्यायचंही असतंय. तरी सुद्धा निसर्ग शांतच आहे, कशाच्या का रूपानं होईना. आम्ही कधी मंदिरं भरतो, कधी देवाला नमस्कार करतो, कधी देवीला नमस्कार करतो, कधी निसर्गाला सांगतो बाबा गवत्रीच्या भागानं तरी येऊ दे. गवत्री म्हणजे जनावर, बैलांच्या गायींच्या त्यांच्या आशीर्वादानं तरी येऊ दे. पाप करावा आम्ही आणि आशीर्वाद मागावे जनावरासाठी, तरी सुद्धा निसर्ग विचार करतो आणि जनावरासाठी का होईना, थोडं का होईना देतो आम्हाला पाणी. ज्यावेळी पाणी मिळतं त्यावेळी माणूस खुश होतो, पण काही भागामध्ये किती जरी मिळालं तरी कमीच पडतं, म्हणून तो भाग सदन झाला. कमी पाणी लागणारी पिकं पेरलीच नाही, प्रत्येकाला सुखी व्हावं वाटलं. आणि लातूर सारख्या भागामध्ये आज पाण्यासाठी युद्ध चालू आहे. लातूरला युद्ध चालू आहे. अरे 448 कलम लागली त्या भागात. 4-5 माणसं जर एका ठिकाणी जमले तर अटक व्हायला लागली पाण्यासाठी. म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आहे. उद्या जर मायबाप हो तुम्ही आम्ही विचार नाही केला तर पुढचं महायुद्ध कशासाठी होणार आहे? केवळ पाण्यासाठी होणार आहे, केवळ पाण्यासाठी होणार आहे. म्हणून सांगतो मायबाप हो, जर तुम्ही पाणी पेरलं नाही तर पाणी उगवणार नाही. ज्या ज्या गावांनी पाणी पेरलं, मग हिवरे बाजार असू द्या, राळेगण सिद्धी असू द्या, कडवंची असू द्या, नेर असू द्या, पुंगळा नावाचं गाव आहे. एक पुंगळा नावाचं गाव जिथं पाण्याचा दुष्काळ होता, पाणलोटाचं काम झालं, नसबंदी, नशाबंदी, तराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदानाचं काम झालं आणि श्रमदानातून ज्यावेळी त्या गावानं पाणी पेरलं, आज 15 गावाला पाणी पुरवतोय पुंगळा गाव. हिंगोली तालुक्यामध्ये औंढा नागनाथजवळून 5 किलोमीटरवर गाव आहे. अरे किती जरी उपसलं तरी पुंगळा गावातलं पाणी नाही सरत आई, नाही सरत पाणी, नाही सरत पाणी. म्हणून सांगतो तुम्ही पाणी पेरणं काळाची गरज आहे. तुम्ही जर नाही पेरलं तर नाही उगवणार पाणी, नाही उगवणार पाणी. पण जर तुम्ही पाणी पेरलं तर मी तुम्हाला खात्री देतो, कारण 3500 किलोमीटर मी पाणलोट संदेश यात्रा घेऊन फिरलो, नग्न पायानं फिरलो. हे सगळं पथक माझ्या सोबत होतं. महाराष्ट्रभर फिरलो, सोबत होते माझ्या जर्मनीचे हरमन फादर बाखर. 2012 मध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला त्या गावानं पाणी पेरलं आणि ती गावं आदर्श झाली. त्याच गावामधलं हिवरे बाजार आहे, त्याच गावामधलं राळेगण सिद्धी आहे, त्याच गावामधली मसवंडी आहे, त्याच गावामधलं नेर आहे. आणि हे सगळे गावं पाणी पेरलं आहे, म्हणून पाणी त्या गावामध्ये आजही आहे. हिवरे बाजारला जाऊन बघा, ज्या गावामध्ये गवताची काडी मिळत नव्हती, पाण्याचा थेंब मिळत नव्हता, पोपटराव पाटला सारखं व्यक्तिमत्व गावात जन्माला आलं आणि एवढा विकास केला की आज 1800 फुटाचा डोंगर आहे आणि 1800 फुटाच्या डोंगरावर एक हापसी आहे. भर उन्हाळ्यामध्ये जा तुम्ही, एक हापसा मारला नाही, हंडाभर पाणी येतं, हंडाभर पाणी येतं. आमच्याकडे तर हंडाभर पाण्यासाठी वनवन फिरावं लागतंय. म्हणून सांगतो मायबाप हो, उद्या तुमचं जीवन, उद्या या लेकरांचं भवितव्य सुरक्षित करायचं असेल तर पाणी पेरलं तर पाणी उगल, पाणी नाही पेरलं पाणी नाही उगणार. म्हणून माझी विनंती आहे की उद्याच्या काळाची गरज म्हणून आपण प्रत्येकानं पाणी पेरूया आणि पाणी उगवूया. म्हणून पाण्याची बचत करा, काळाची गरज आहे. हे दोन्ही प्रयोग तुमच्या समोर केले. हे काही जादूचे प्रयोग नाहीये, पण हा तांब्या जो आहे या तांब्याला एक छिद्र आहे आणि ते छिद्र दाबलं की त्याच्यातलं हवा बंद होते, ते पाणी बंद होतंय. पहिला प्रयोग जो झाला त्या प्रयोगामध्ये काही बुक्काही नव्हता आणि गावरान तुपही नव्हतं, कारण हे प्रयोग मला तुम्हाला शिकवायचे आहेत. आणि तुम्ही जर शिकले तर अंधश्रद्धेवर भरोसा ठेवणार नाही, म्हणून हे प्रयोग आहे. माझ्या कार्यक्रमाचा खोटापणा नाहीये. ग्लिसरीन म्हणून जे आपल्याला तोंड आल्यानंतर मिळतंय ते ग्लिसरीन होतं, ते गावरान तुपाचा वापर केलेलं. तुम्ही खाऊन जरी बघितलं तरी ते गोड लागतं, त्याचा काही अपाय होत नाही. आणि बुक्का म्हणून जे लावलं ते पोटॅशियम परमॅंगनेट होतं. पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीनचा संयोग झाला म्हणजे आग निर्माण होते आणि ही आग तुम्हाला मला माहित नाही राहत कशी होते, म्हणून आम्ही फसलो जातोय. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेमध्ये फसू नका आणि स्वतःला फसवून घेऊ नका, डोळसपणानं जगा. यानंतर एक अतिशय सुंदर असं भारूड
जे भारूड आमच्या बडे भाऊंसाठी मी सादर करणार आहे आणि तुमच्या सर्वांसाठी विनोदी भारूड सादर करणार आहे. पण तत्पूर्वी हा कार्यक्रम गोड समजा. त्यानंतर अजून बरीच भारूड आवडतोय ना. भारूडांचा कार्यक्रम मराठवाडी भारूड आहे आणि अतिशय सुंदर भारूड एक तुमच्यासाठी सादर करणार आहे आई. जे भारूड मला अमेरिकेपर्यंत घेऊन गेलं, जे भारूड तुम्ही बघितलं दिनादिन पासून तर मराठी पाऊल पडते पुढेपर्यंत तुमच्या टीव्हीवर मला तुम्ही बघितलेलं आहे, ते भारूड तुम्हाला फार आवडणार आहे. आणि त्या भारूड मी तुमच्यासाठी सादर करणार आहे जे अमेरिकेला जाऊन आलं, शिकागो मध्ये जाऊन आलं, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलं. ते सुंदरसं भारूड तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. परंतु तत्पूर्वी हा कार्यक्रम गोड समजा. तर मंडळी, आदरणीय भाकरेजींनी आताच गोड समजा हा शब्द म्हटलेला आहे. त्याच्यावरून एक विनोद आठवला. सासरवाडीला जावाई पाहुणे जातात. पाहुणे आले जावाई आणि घरी नेमकी सासूबाई. घरात बाकी कोणी नाही. पाहुणे आले, पलंगावरती बसले. सासूबाईने एका बादलीमध्ये पाणी काढून दिलं. त्यांनी हातपाय धुतले. बसल्यानंतर सासूबाईने एक चटई आथरली. जेवणाची तयारी झाली. बापू समजले की आता चटई आथरली, जेवणाची व्यवस्था होते. घरात कोणी नाही. मग सासूबाईला बोलावं लागलं, बापू तुम्ही आलात पण वेळेवर जे जेवण तयार आहे याला तुम्ही गोड समजा. जेवण होतं बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी. वाढायला सुरुवात केली. मेथीची भाजी वाढली. म्हातारी म्हणते हिला खीर समजा. जावायला वाटलं काही टेन्शन असेल म्हातारी कशात झालं असेल. पुन्हा बाजरीची भाकर वाढली. हिला पूर्णाची पोळी समजा. जावायला वाटलं चक्क भाकरी वाढते आणि पोळी समजा, खीर समजा, हे काय मला वेड्यात काढते. पुन्हा भाजी वाढली. हिला तुम्ही रसी समजा. मग जावा थोडे मनात विचार करायला लागले कशामुळे होत असेल असं. पुन्हा बाजरीची भाकर वाढली. आता याला पाची पकवण्याचा स्वयंपाक समजा. मग जावायला राग आला. त्यांनी ठरवलं की मला म्हातारी वेड्यात काढते की काय. पाचव्यांदा म्हातारी आली की अद्दल घडवायची. म्हातारी पुन्हा आली. भाजी वाढते. याला तुम्ही अमृताचं भोजन समजा. जावायला राग आलेलाच होता. त्यांनी फडेली विशी सासूबाईच्या तोंडात लगावली. काय बापू तुम्ही माझ्या तोंडात मारली. नाही मामी, मामानं मारला असं समजा. आता आदरणीय भाकरेजी आपल्या समोर भारूड सादर करण्यात आहे सेनानावी यांचं. त्या भारुडामध्ये त्यांनी सांगितलं आहे वारीक 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 करू हजामत बारीक. या हजामतीमध्ये त्यांनी कुणाची कशा पद्धतीने कट मारली आहे तेच भारूड आपल्या समोर ते सादर करणार आहे. येत आहे आदरणीय भाकरेजी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. राम राम. राम राम. मला राम राम, यांना राम राम. राम राम भाऊ. अरे काही गोष्टीला मर्यादा असते. इतक्यांना नमस्कार केला तर काही राग आला का भाऊ तुम्हाला. मला तुमच्या प्रत्येकाचं प्रेम संपादन करायचं आहे. जगामध्ये माणूस तेच देऊ शकतं, प्रेम द्या रे प्रेम प्रेम घ्या रे. आपण दुसऱ्या आपला वागू तसे जग राही गड्या. आपण प्रेमानं राहिलो जग प्रेमानं राहील. म्हणून तुमच्या प्रत्येकाचं प्रेम निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला रामराम केला. मी 100 वेळा रामराम केला म्हणून का मला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे काय नाही. पण एक प्रेमाची गोष्ट असते. अरे काही लोक तर रामराम केल्यानंतर सुद्धा रामराम करत नाही. देवाचं नावच त्यांच्या तोंडात येत नाही आणि पुन्हा म्हणतोय की काही गोष्टीला मर्यादा. हॅलो बाबा मला रामराम, यांना रामराम. काही गोष्टीला मर्यादा असते. मर्यादेचे विषय नाहीये. मग हे प्रेम संपादन करण्याचा विषय आहे. आणि ते तुझ्यासारखा विचार करतात ना ते जगाचं प्रेम कधीच संपादन करू शकत नाही. म्हणून सांगतो बाबा मी तुमच्या भागात जे आलो ना, मराठवाड्यातून आलो आणि इकडे माझा धंदा चांगला होईल म्हणून आलो. मला शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी जावं. 2 गिरायक जास्त मिळाले तर बरं होईल. हा म्हणजे खुर्च्या विकायला आले वाटतं. खुर्च्या विकायचा धंदा आहे का माझा. अरे बाबा मला वाटले डझनापैकी 11 विकले. अरे खुर्च्या विकणारा नाही मी, खुर्च्या विकणारा नाहीये. आणि ही खुर्ची काही राजकारणाची खुर्ची नाही भाऊ. ही खुर्ची माझी धंद्याची खुर्ची आहे आणि संतांनी दिलेली आहे मला. हिचे 4 पाय काही 4 पक्षाचे नाहीये. ही एखाद्यानं जर खेचलं तर वरचं पडल. ती खुर्ची नाहीये ही. हे 4 पाय जे आहेत ते धर्म अर्थ काम आणि मोक्षाचे पाय आहे. आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणजे काय. माणूस एकदा धर्माप्रमाणे वागू लागला संभाजी महाराजांसारखा
की त्याच्या जीवनाला ऑटोमॅटिक अर्थ प्राप्त होतोय आणि जीवनाला अर्थ प्राप्त झाला की माणूस समाजाचं कार्य करायला लागतोय आणि समाजाचं काम करताना मिळणारा जो आनंद आहे त्यालाच म्हणतात भाऊ मोक्ष. तो मोक्ष काय आभाळात नाहीये, मेल्यावर नाही मिळत. मेल्यावर माहितीच नाहीये. काय माहिती आहे तुम्हाला? मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की मी तू मेले विना अनुभव नाही, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आम्ही तर जिवंतपणे स्वर्ग सुखाची अपेक्षा करतो. मला सांगा बरं आई, साडी घ्यायची असेल तर कोणत्या दुकानात जावं लागेल? साडी सेंटर मध्ये जाऊ आहे की नाही? एखाद्या मुलाला काही ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्हाला रेडीमेडच्या दुकानात जावं लागेल की नाही? किराणा सामान घ्यायचं असेल तर किराणा दुकानला जाऊ. मग स्वर्गाचं सुख भोगायचं असेल तर कुठं जावं लागेल? डायरेक्ट स्वर्गातच जावं लागेल. आहे का तुमची तयारी? नाही, आपण तर काही जाणार नाही. स्वर्गाचं सुख इथं भोगायचं आम्हाला मृत्यू लोकात ते नाही मिळणार. त्या स्वर्गामध्येच जावं लागेल. राष्ट्रसंत जोळस होते, त्यांनी सांगितले की तू मी मेले विना अनुभव नाही. पण जर तू मी मरायच्या आधी शरीराची राख होणार आहे, त्या राख होण्याच्या आधी जर आपलं शरीर समाजाच्या कामी आलं तर असे विचार करणारी माणसं पाहिजे, तर या राष्ट्राची सोनं होईल रे बाबा. म्हणून सांगतोय मी, तुमच्या गावात आलो ना भाऊ, डिजिटल हेअर कटिंग सलून घेऊन आलो. तुमच्या गावात मला बडे भाऊच्या शेजारी दुकान नाही लावायचं, अजंतीचं दुकान आहे माझं, पण सेना महाराजांनी दिलेली खुर्ची घेऊन आलोय मी. तुमच्या गावात आलो, 5 मिनिटाचा धंदा करीन आणि चालल्या जाईल भाऊ, कारण माझं डिजिटल हेअर कटिंग सलून आहे. चालतं फिरतं हेअर कटिंग सलून आणि एसी आहे. पुन्हा एसी म्हणजे एअर कंडिशन नाही, एसीतच लागतं फक्त. गावाला वेशी असते ना, ते वेशीतच लागते. कमान तिला तिला म्हणतात एसी. त्या एसी मध्ये मी बसतो आणि मग त्या एसी मध्ये प्रत्येकाची हजामत करतो. तुमच्या गावामध्ये आलोय बाबा हजामत करायला, थोडीशी जागा जर दिली तर बरं होईल. आहे नाही तर जागा, ती कुणाची ती जागा? आमची जागा आहे. कुणी बोलणार तर नाही? आमची मंडळाची जागा आहे, कोणीच बोलू शकत नाही बोलणार ना? काही टॅक्स वगैरे नाही, 5 पैसे द्यायचं काम नाही. नाही ना? बरं लावतो बाबा त्याचं दुकान. एक 10 मिनिटाचं दुकान आहे माझं. बरोबर. हा, पण आता तुमची ओळख इथं जास्त दिसते जरा. हो, हो. आहे की नाही? आहे ना? ओळख आहे ना तुमची? हा, भरपूर ओळख आहे. मग तुमच्या ओळखीने एखादं गिराईक द्या ना. हा, येतीलच ना. कोणाला दाढी करायची, कोणाला कटिंग करायची, हा. येईलच कोणी न कोणी. हा, हा. आणि नाहीच कोणी, हा. मग मी आहेच. कुणी नाही आलं गिराईक तर हे आहेच. मग असं करा ना, दुसऱ्या गिरायकाची वाट पाहिपर्यंत तुम्हीच बसा ना. काय हरकत? एकदा तुमचा धंदा सुरू केला का की लोक पाहतील भाकरे साहेब काय करताय. झालं काय जायचंय. काका मागे सरका जरा, मागे सर. 5 रुपये चिल्लर घे जरा. कोणाचं बरं होत असलं यायला बरं दिसत नाही. म्हणजे 5 रुपये द्या काका, 5 रुपये. अरे बाबा बरोबर आहे. 5 रुपये काय झालं? ऐकून घे ना माझं, काय? ऐकून घे ना. धंद्याचा पहिला दिवस आहे आणि बोवणीसाठी 5 रुपये आले तर धंदा चांगला सुरू होईल. पनोती लागणार नाही धंद्याला. हो, उद्घाटन आहे दुकानचं. हा, मग काय करायचे 5 रुपये? उद्घाटनाच्या दिवशी फुकटातलं खाणाऱ्यातली जात. आमचं कामच तसं आहे. म्हणजे आमचं आडनाव चिकटे हा. आणि सारे काम फुकटे. बरं फुकते तर फुकते का होईना, करतो बाबा मी. तुझी दाढी करायची का? हा. करतो दाढी. बस तुझ्याची डोकं लावण्यापेक्षा तुझी दाढी केलेली परवडेल मला. मला ज्यादा बोललेला आवडणार नाही. पटकन दाढी करायची, चटकन काढायचं. मला काय घालायची नाही. बघा फुकटेच फुकटे गिराईक पण किती तोरा आहे. करू का दाढी? करू सुरुवात? करतो सुरुवात. टोपी काढा ना एकदा. टोपी काढायची इकडे आहे ना, इथं आहे ते टोपीची खुंटी इकडे आहे. तिकडे ते शर्ट वगैरे आटपायचं आहे ते. हा, काय परमात्माची लीला आगाध आहे भाऊ. माणसाची जशी नियत असते ना बडे भाऊ, तसंच फळ मिळतं. देवाला माहित होतं की हे न्हाण्याचे पैसे बुडवणार आहे, म्हणून परमात्माने याच्या पृथ्वीवरचा ओझोनचा थर आधीच विरळ करून ठेवला. पण कोण गिराईक दिलं मला? करतो सुरुवात. आणि वारी कवारी खाली बसा, मला डिस्टर्ब करू नका. काय डिस्टर्ब करू नका. काय खाली बसा, काय बोल म्हणजे आज तुमच्या दुकानचं उद्घाटन आहे. हा, म्हणजे काय बंद आवडणं लावले मला? 500 देऊन करायचं का दुकानचं उद्घाटन? अरे बाबा तुला फाशी देऊन नाही, माझ्या दुकानचं पहिलं प्रोसिजर आहे हे. प्रोसिजर? हा. आणि हे काय बापा असो? तू खाली बस, एकदा विचार नको करू, फक्त खाली बस. मला अगोदर हे सांगे काय भानगडे.
अरे बाबा ते सुरक्षा कवच आहे. सुरक्षा कवच. हा. कवच कुंडले कोणाच्या बापाला माहित? म्हणजे? आम्हाला साधी मराठी कळत नाही. कवच कुंडले. अरे बाबा कवच म्हणजे मराठीच काय? आहे ती. मला सांगा तुमची सकाळी आंघोळ झाली? झाली. तुम्ही मस्तपैकी इस्त्रीचे कपडे अंगावर हो, घातले. हो. आता फिरायला निघाला मालगावला. आता ज्यावेळी निघाला त्यावेळी माझं दुकान फुकते दिसलं म्हणून तुम्ही बसला. हो, हो. आता तुमच्या गालाला मी साबण लावेल, बरोबर. तुमच्या गालाला मी वस्तारा लावेल, हा, हा. तुमच्या गालावरची केस काढेल, हा. तुमच्या गालावरची घाण काढेल. बरोबर. मळ केस आणि ते साबणीचं पाणी ज्यावेळी तुमच्या अंगावर पडेल, हा. जर तुमच्या शर्टाला डाग पडले तर शिव्या कोणाला मी देणार? न्हाव्याला बोलेल ना. हा, मग त्यासाठी हे सुरक्षा कवच आहे. अरे हाय बाबा, हा. पण कवच मला कळत नाही. ढोबळ मराठी सांगाव. म्हणजे याचं शुद्ध मराठीत नाव सांगू? हा. परकर. बरं आलं माझ्या नशिबाला परकर. तुझ्या नशिबाला नाही, प्रत्येकाच्या नशिबाला येतं. पण प्रत्येकाने स्वतःचं सुरक्षा कवच व्यवस्थित सांभाळावं, नाही तर एड्स होण्याचा धोका राहत असतो. दरवाजा बंद बारी दरवाजा बंद बारी दरवाजा बंद बारी वारी कवारी कवारी दरवाजा बंद बारी वारी कवारी कवारी दरवाजा बंद बारी 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 वारी कवारी कवारी दरवाजा बंद बारी वारी कवारी कवारी काय बाबा वस्तारा इम्पोर्टेड आणला विलायती तुझ्यासाठी खास. इम्पोर्टेड वस्तारा. एकदा भारत माता की जय म्हण. भारत माता की जय. भारत माता की जय म्हण. भारत माता की जय. तुझ्यासाठी आणला अरे बाप. तुझ्या बाबा काय बापा यो वस्तारा. वस्तारा. हा मला नाही वाटत भाऊ वस्तारा यो. मग यो कोयत्याचा गुरुभाऊ आहे. बरं मला सांग, तुला काही तकलीफ झाली का? आपली आता आटपलं भाऊ मग आता काही खरं नाही बाबा. आटपलं भाऊ. तुला काही तकलीफ झाली का? आपली हा? माही तपलीक मलाच माहितीये. म्हणजे? मग तोंड काय भिंत वाटलं त्याला सांगलं चोकडून इकडून तिकडं. अरे तुझं तोंड बी भिंत नाहीये, मी लावला तो सणला नाही. सणला नाही. नाही. मग काय आहे? अरे साबण आहे ती भारी कंपनीची. भारी कंपनीची. हो. कोणती साबणी? अरे चित्रपट तारकांचा आवडता साबण हमाम. हमाम. मग तोंडाचा तमाम आखडून गेलं नाही. हमाम. अरे सोना बरा लावला का सोना? काका हा गाडी कोरडी. अरे हा काही काही गोष्टी विसरतात माझ्या. विसरणारच ना भाऊ. उद्घाटनाला 5 रुपये दिले नाही. विषय 5 रुपयाचा नाहीये. मग? पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी जातीवंत न्हावी नाहीये. नावे नाहीये. आटपलं रे शिवड्या तू आता करडकच मेले शहरात नाही. तू आता कुठून बुद्धी सुचली नाही. खुर्शीत बसलो बाबा. अरे बाबा मी न्हावी नाहीये, मी शिंपी आहे आणि जैन शिंपी आहे. पण दैवयोगानं माझं शिक्षण पूर्ण झालं नाही आणि बापानं सांगितलं तुझ्या पायावर उभं राहिल्याशिवाय तुझं लग्न करणार नाही. घरातून ज्यावेळी बाहेर निघलो त्यावेळी खिशात काही नाही 100 रुपये होते. रस्त्यानं चालता चालता विचार करत होतो आता काय करू काय करू. आता नोकरी नाहीये, शिक्षण नाहीये, डिग्री नाहीये, डिप्लोमा नाहीये, करू काय. पण रस्त्यानं चालताना मला समोर एक न्हाव्याचं दुकान दिसलं आणि उपरती झाली की अरे धंदा करायला काय हरकत आहे. बुटाच्या पालिश पासून तर डोक्याच्या मालिश पर्यंत हजारो उद्योग आहे. फक्त लाज नाही वाटली पाहिजे आम्हाला. लाज 2 गोष्टीची. धंद्याची काय लाज आहे. अरे स्वयंरोजगारातूनही माणूस स्वतःचं जीवन उभं करू शकते आणि ते जीवन उभं करण्यासाठी मी त्या न्हाव्याला गुरु मानलं. त्याला म्हटलं बाबा हे 100 रुपये घे, पण हा धंदा तुझा मला शिकव. तू जर मला धंदा शिकवला तर माझा परिवार उभा राहील. आणि त्यानं बिचाऱ्यानं मला हा धंदा शिकवायला सुरुवात केली. माझं शिक्षण चालू आहे. काही काही गोष्टी विसरतात माझ्या. शिक्षण चालू हा आहे. प्रॅक्टिकलला पहिल्यांदा हेच गिराईक मिळालं मला आज. बरं भाऊ शिक्षण चालू आहे. माझ्या नशिबावरच उगवलं पण शिक्षण.